हाय नमस्कार. तर खूप छान अशा कमेंट आल्या, आत्ताच वाचल्या म्या की ताई हा तिला छतरंजी घे. ताई छतरंजी आहेत की. सॉरी, मेन मुद्दा विसरूनच गेली तुझ्या बोलण्यात, कारण मी बोलत गेली आणि चॅनल बंदच होता. तर कसं आहे माहिती आहे का, आता जेवढं बोलली तेवढे बाबा फुकटच गेलं बोलणं म्हणायचं. तर जाऊ दे, परत एकदा हानती तुझ्यासाठी एक डायलॉग आहे ना. तर कसं आहे माहिती का दादा, अरे मला हसायला या लागले, कारण तू कमेंट एवढी छान केलीस का नाही. तर त्याच्या आधी छान कमेंट मी कडे बोलती की आपल्याला खूप छान अशा कमेंट आली. मी आता झटक्यामध्ये वाचल्या. तर त्याच्यात एक कमेंट अशी आली की ताई तू बानोखाली चादर घे, म्हणजे छतरंजी घे. तर हो ताई, नक्कीच मी छतरंजी घेईल. आणि आपल्याकडे आहेत पण काय होतं माहिती आहे का, तिला छतरंजी असं जाड लागतं ना, त्यामुळं मी काय करते, आणि ती छतरंजी मोठी असते ते आपल्याला डबल टाकावं लागते, म्हणजे तिला गादीसारखा एक प्रकार लागतो या, म्हणजे रुततं ना खाली म्हणून. तर कसं आहे माहिती आहे का, आणि एक कमेंट तर तुम्हाला माहिती आहे, नेहमीच कमेंट खूप छान येते, ताई हा ग तिला खुर्ची घे. तर नक्कीच मी खुर्ची घेणारच आहे बरं का. तर त्याच्या आधी आईची चालली तिकडे भेंडी. तर आईचा नक्कीच मी एक चॅनल खोलणार आहे, आणि कधी केव्हाही सांगणार आहे. मी याच्या आधी पण बोललेली आहे, पण कसं आहे माहिती आहे का, ज्याच्याकडून मी खोलून घेणार आहे का नाही, ते कामाला जातोय. आणि त्याला मी काय म्हटलं की चला आपण एक म्हणजे नाही का हसायचे ब्लॉग बनवू, कॉमेडी ब्लॉग बनवू. कोण तर नीलमचा भाऊ, म्हणजे माझी मैत्रीण आहे ना, तिचा भाऊ. तर नक्कीच आता म्हणजे हा चॅनल जे चालू केला का नाही, ते त्याने पहिल्यांदा स्टार्टिंगला चालू केलं तर बघा तुम्ही जाऊन, कधीपासून चालू केलेलं आहे मी. तेव्हा हेडेव नाचायचे हे टाकत नव्हते का मी, म्हणजे ब्लॉग एवढं नव्हतं टाकाय येत, फक्त नाचायचंच हेडेव मी टाकत होते. खोललं होतं मी, फक्त एवढं येत नव्हतं मला, म्हणजे मी त्याच्याकडून खोलून घेतलं आहे. तर कसं आहे माहिती आहे का, आणि दुसरा पण मी चॅनल त्याच्याकडूनच खोलून घेणार आहे. फक्त जे काय असतं ते भरायचे, ते कागद ही त्याला येत नाहीत, ते आपण कोणाकोणतर घेतले होते. तर त्यांना पण कोटी कोटी धन्यवाद, मनापासून धन्यवाद. देव करू तुमचं चांगलं हो. तर असो, तर त्यात एवढे छान कमेंटमध्ये का नाही, एक नाचता कांदा वकारीत कसं आपण कांदा भरतो, आणि कांदा भरून ती एक नाचता कांदा असतो का नाही, ते कांदा साईडला काढलं तर ती बाकीचे कांदे नाचते ती, बरोबर आहे का नाही. म्हणजे एका कांद्यामुळं किती नुकसान होती. म्हणून असा एक कांदा आहे, कारण त्याची अशी कमेंट आली की भंगारबाई. अरे दादा कसं आहे माहिती का, आता भंगारबाई म्हणल्यावर ही लेडीजच असू शकत नाही, जेंट्स आहे. तर कोण का असं ना, त्यांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे, बरोबर. तर कसं आहे माहिती आहे का दादा, तुझ्या घरी भंगार विचत असते, आणि कदाचित मी भंगारसारखी दिसते का तुला, सांग बरं. नाही ना, आम्ही सुशिक्त माणसं आहे बाबा, तुला कळतं का नाही. तू उठतो सुटून काय पण बोलत बसतो, आणि वेळ आली तर मी तुला बोलवेलच की भंगार यायला. हां, तर कसं असतं माहिती आहे का, तुला सगळे भंगारात दिसतात, कारण तुझी घरची भंगार येतात असतात, म्हणून तुला सगळी भंगारात दिसतात. असं नसतं रे, मला वेळ आली तर त्याला लाजायचं काय, ती एक कामच आहे की भंगारबाई म्हणल्यावर. म्हणजे भंगारबाई आली म्हणतंयच की माणूस, आहे का नाही, कारण ती भंगार येतात असते, तिला 4 पैशाची गरज असते या, म्हणून ती भंगारबाई होती, आहे का नाही. अरे दादा, पण तू तर भंगार येत तर मला काम आहे ती, तू भंगार येत बस. आता कसं वाटतंय, आता लय भारी वाटत असेल ना, वाटतं ना. जशाला जस असं नसतं रे दादा, सगळेच तुला भंगार दिसतात, म्हणजे याचा अर्थ तुझं खानदानच भंगार असेल ना, म्हणून तुला आम्ही दिसतो भंगार, आहे ना. आत्ता कसं वाटतंय, तू कमेंट केली एक कमेंट करून गेला, आमच्या मनाला वेदना होत्या.
आता आम्ही बोलल्यावर तुझ्या मनाला वेदना होते ते का नाही सांग बरं. मग तुला कळत नाही का भंगार कोणाला म्हणावं, कोण असतं भंगार? हा अरे उठायचं सुटायचं नुसतं कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय असंच राहायचं बघायचं है की नाही. काय अरे असं नसतं रे दादा. येच बाबा येच भंगार आमच्याकडे बी लय रेल्वेच्या कडेने बांगड्या हे आहेत त्या बघ. बांगड्या तसल्या बँटेजच्या, परत टोपणं, परत तसलं बाटल्या लय आहेत त्या बघ. ये तर चला मी आमच्या आईची भेंडी दाखवते भंगार तुला खाऊ वाटली तर ये रे भंगार. तर आमच्या भेंडी लय मस्त बनवते बरं का. हो का बघितले का भेंडी किती छान बनवली भेंडी. तोंडाला बघताच रा भंगार पाणी सुटल. तुझ्या सुटू देऊ नको बाबा कारण तुला गरजच नाही. तर चला लिंबू आमच्या आई टाकणार आहे भेंडीत बघा. टाकलंय जणू भेंडीत बघा. अर्धा टाकलंय ना. मस्त भेंडी बनवते बघ. तोंडाला पाणी सुटत रे भंगार माणसा. तुझ्या सुटू देऊ नका कळलं का. आता कसं वाटतंय आता लय गड गड गार 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 वाटत असलं है ना. हो जैशाला जैसाचं उत्तर देणं ही साहजिक आहे का नाही. हे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलीनी पण सांगितले आणि देवानी बी सांगितले. जसं कोण बोलतंय का नाही तसं त्याला उत्तर द्यायचं भंगार माणसा. एवढे छान कमेंट येतात एवढे छान कमेंट येतात ह्याच्यात तुला बरं वाईट वाटतंय रे भंगार माणसा. हा तर चला हेड्या वावला असल्या तर भंगारसाठी एक लाईक करा बरोबर आहे ना. करा. चला बाय.